महाडमधील दुर्घटनेनं अवघा महाराष्ट्र हादरला। सावित्री नदीच्या पुरात महाड पोलादपूरला जोडणारा ब्रिटिशकालीन पूल वाहून गेला। मंगळवारी मध्यरात्री ही दुर्घटना घडली। यामध्ये 2 एसटी बस आणि काही छोट्या गाड्या वाहून गेलेल्या आहेत, ज्यात एकूण 22 जण वाहून गेल्याची शंका वर्तवण्यात येते। त्यामुळे महाडमधील सावित्री नदीमध्ये सगळ्यात मोठं सर्च ऑपरेशन राबवण्यात येत आहे। महाड पोलादपूर दरम्यान राजेवाडी फाटा इथे ही दुर्घटना घडली। चिपळूण एसटी बस डेपोची MS-20 BL 1538 ही जयगड मुंबई बस आणि चालक श्रीकांत कांबळे तसंच वाहक VS देसाई हे बेपत्ता होते। त्यातल्या श्रीकांत कांबळे यांचा मृतदेह आढळलाय, तर MS-40 N9739 राजापूर बोरिवली या बसचा देखील शोध लागलेला नाहीये। राजापूर बोरिवली बसचे चालक JS मुंडे आणि वाहक PB शिर्के देखील बेपत्ता आहेत। चिपळूणमधल्या सफेद रंगाच्या टवेरा गाडीतले 7 प्रवासी बेपत्ता झालेले होते। त्यातल्या एका महिलेचा मृतदेह हरिहरेश्वरला सापडलेला आहे। शेवंती मिर्गल असं या महिलेचं नाव आहे। या दुर्घटनेमध्ये बेपत्ता झालेल्या काही प्रवाशांची नावं कळालेली आहेत, ती ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूया। गोरखनाथ मुंडे, प्रभाकर शिर्के, रमेश कदम। गोरखनाथ मुंडेंचं 46 वय आहे, प्रभाकर शिर्केंचं 58, तर कदम यांचं 32 वर्ष वय आहे। गणेश चव्हाण वय वर्ष 42, पांडुरंग घाग वय वर्ष 55, गोविंद जाधव ज्यांचं वय 65 आहे ते देखील बेपत्ता आहेत। अवेश चौगुले 19 वर्षाचा, अनिश चौगुले 22 वर्षाचा आणि महेंद्र कांबळे 20 वर्षाचा तरुण बेपत्ता आहेत। एसटी प्रवासात जे प्रवासी बेपत्ता झालेले होते त्यांच्यातली ही काही नावं आहेत।